हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोज बोलण्यात येणारी वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्ये किंवा प्रश्न यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार आणि मग त्याचा काळ बघून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करतात ते समजून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, तुला किती पैसे हवे आहेत। बघा, आता बऱ्याच वेळेला एखाद्याने जर आपल्याला पैसे मागितले तर आपण त्याला विचारतो अशा प्रकारचा प्रश्न की तुला किती पैसे हवे आहेत। मग सर्वात आधी तर आता हा जो प्रश्न आहे तर तो प्रश्न कोणत्या काळातला आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे ते सर्वात आधी बघायचं। आता इथे बघा, शेवटचा जो शब्द असतो मराठी वाक्यातला तो आहे क्रियापद असतो। मग आता हे जे क्रियापद आहे ते काय आहे, आहेत किंवा आहे। मग आता आहे असं क्रियापद असलं म्हणजेच तो वर्तमान काळ असतो, हे लक्षात ठेवायचं। आणि होता होती असं जर असलं तर अर्थातच आपल्याला मराठीतून सुद्धा कळते की तो भूतकाळ येईल। मग इथे आहे आहेत म्हणजेच हे साध्या वर्तमान काळातला प्रश्न आहे। त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे बघा, किती पैसे पाहिजे तुला। तर हा जो प्रश्न आहे तो WH टाईपचा प्रश्न आहे, म्हणजेच हे लक्षात ठेवायचं की या प्रश्नाची सुरुवात ही प्रश्नार्थक शब्दाने होईल। प्रश्नार्थक शब्दाने इंग्रजीमध्ये जे प्रश्नार्थक शब्द आहेत वेगवेगळे, जसे की व्हाय, व्हेअर, व्हेन, हाऊ मेनी, हाऊ मच, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्नार्थक शब्द आहेत त्याचा उपयोग आपल्याला हा प्रश्न बनवताना करायचा असतो। मग सर्वात आधी इथे किती पैसे हा प्रश्नार्थक शब्द आहे, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे। आता आधी आपण याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आधी लिहून घेऊ। सर्वात आधी तर हा WH प्रश्न असल्यामुळे, WH टाईपचा प्रश्न असल्यामुळे इथे काय येणार आहे, सुरुवातीला WH वर्ड, म्हणजे प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे। सर्वात आधी WH वर्ड। त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे, मी सांगितलं तुम्हाला की आहे हा शब्द क्रियापद आलेला आहे, म्हणजे हा वर्तमान काळातला प्रश्न आहे। मग अशा वेळेस आपण WH वर्ड नंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून काय वापरायचं, डू किंवा डज वर्तमान काळामध्ये वापरत असतो। आणि इथे हा जर प्रश्न भूतकाळातला असता तर आपण इथे डीडचा वापर केला असता, पण हा वर्तमान काळातला प्रश्न आहे म्हणून आपण करता बघून डू किंवा डजचा वापर करत असतो। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट मी इथे शॉर्टमध्ये लिहिलेला आहे। सब्जेक्ट म्हणजेच काय, तर त्या वाक्यातील कर्ता म्हणजेच क्रिया करणारा। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म म्हणजेच काय, तर व्ही फॉर व्हर्ब। व्ही म्हणजेच काय इथे अर्थ आहे शॉर्टमध्ये लिहिलेला आहे, व्ही व्हर्ब म्हणजेच क्रियापद, म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप। आणि त्यानंतर घेतलं जाते ऑब्जेक्ट, म्हणजेच प्रश्नातलं जो काही कर्म असेल ते घेतलं जाते, त्यालाच इंग्रजीत ऑब्जेक्ट असं म्हणतात। आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क। बघा, आता अशा प्रकारे याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना असे स्ट्रक्चर येणार आहे। आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द मी आधीच सांगितलं तुम्हाला की किती पैसे हा प्रश्नार्थक शब्द आहे। मग आता कितीसाठी हाऊ मच आणि हाऊ मेनी हे शब्द इंग्रजीमध्ये वापरले जातात। दोघांचेही अर्थ सारखेच आहे, हाऊ मच किंवा हाऊ मेनी। मग आता इथे हाऊ मच वापरायचं का हाऊ मेनी वापरायचं, तर बघा, जेव्हा अनकाउंटेबल नाउन असते म्हणजेच आपण ज्यांना 1, 2, 3 अशा नंबरमध्ये मोजू शकत नाही तेव्हा हाऊ मच हा प्रश्नार्थक शब्द वापरायचा। आणि हाऊ मेनी केव्हा वापरायचं, तर काउंटेबल नाउनसाठी। काउंटेबल म्हणजेच काय की ज्याला आपण 1, 2, 3 किंवा 1, 2, 3, 4 अशा नंबरमध्ये आपण मोजू शकतो तेव्हा हाऊ मेनी हा प्रश्नार्थक शब्द वापरायचा। मग आता इथे बघा, इथे पैसे आपण 1, 2, 3 अशा स्वरूपात मोजू शकतो का, नाही मोजू शकत। 1, 2, 3 असं तर आपण मोजू शकत नाही। एक पेन्सिल असली तर आपण म्हणतो 1 पेन्सिल, 2 पेन्सिल किंवा कंपास, ज्या काही वस्तू असतील त्या आपण मोजू शकतो, पण पैसे नाही मोजू शकत, आपण मोजू शकत नाही। म्हणून आपण इथे कशाचा वापर करणार आहोत, तर हाऊ मचचा वापर करणार आहोत। म्हणून प्रश्नार्थक शब्द इथे सुरुवातीला घ्यायचा आहे हाऊ मच म्हणजेच किती, याचा अर्थ काय किती। आणि आपल्याला किती पैसे असे सुरुवातीला घ्यायचं आहे। पैसेसाठी आपण मनी हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये। बघा, हाऊ मच मनी। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, डू किंवा डज। करता बघून आपल्याला डू किंवा डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे। मग करता बघायचा, करता कोणता आहे, तुला। मग तुलासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये, यू वापरतो।
मग यू नंतर आपण डू वापरत असतो, म्हणून आपण इथे कोणतं सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत तर डू. बघा डू किंवा डज यापैकी आपण करता बघून डू वापरलं सहाय्यकारी क्रियापद. आता हाऊ मच मनी डू, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं इथे लिहिलेलं आहे बघा मी सब्जेक्ट, याच्यानुसारच इथे लिहत जायचं. सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तुला. मग तुलासाठी मी आताच सांगितलं काय वापरतो आपण इंग्रजी शब्द यू. हाऊ मच मनी डू यू. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद. मग आधी क्रियापद बघायचं. हवे आहेत म्हणजेच मूळ क्रियापद हवे असणे किंवा पाहिजे असं सुद्धा आपण वापरू शकतो. मग हवे असणे यासाठी आपण वॉन्ट हा शब्द इंग्रजीत वापरत असतो आणि तो आपल्याला त्याच्या मूळ रूपातच लिहायचा आहे. म्हणजे इथे आपण काय घेणार आहोत वॉन्ट हे घेणार आहोत क्रियापद मूळ रूपात घेणार आहोत. आणि इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे मग शेवटी आता प्रश्नचिन्ह इथे द्यायचं आहे. बघा हाऊ मच मनी डू यू वॉन्ट, तुला किती पैसे हवे आहेत. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये हा प्रश्न विचारू शकता की हाऊ मच मनी डू यू वॉन्ट. बघा आता नेक्स्ट बघा तो तुम्हाला ओळखतो का. बघा आता असा प्रश्नसुद्धा आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतो की तो तुम्हाला ओळखतो का. आता हा प्रश्न सुरुवातीला कोणत्या काळातला आहे ते बघायचं. बघा आता तो तुम्हाला ओळखतो का. आता इथे क्रियापद बघायचं. शेवटी ओळखतो म्हणजेच ज्या शब्दाच्या शेवटी त ता ती ते तो अशा प्रकारचे अक्षरं जर आलेली असतील तर तो काळ कोणता असतो वर्तमान काळ असतो. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो सुद्धा कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातलाच आहे. पण हा प्रश्न कोणता आहे. मग आता बघायचं की या प्रश्नामध्ये WH म्हणजेच प्रश्नार्थक शब्द आलेला आहे का नाही आलेला आहे. मग याचं उत्तर बघा तो तुम्हाला ओळखतो का. याचं उत्तर काय हो तो मला ओळखतो, नाही तो मला ओळखत नाही. म्हणजे हो किंवा नाही अशा प्रकारे याचे उत्तर येईल. मग आता अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तयार केले जातात हो किंवा नाही स्वरूपाचे तेव्हा त्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते. तो प्रश्न ज्या काळातला असेल त्या काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला सुरुवातीला घ्यायचं असते हे लक्षात ठेवायचं. आता इथे जसं प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणून WH वर्डने इथे सुरुवात झालेली आहे. पण हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे. मग हा वर्तमान काळातला प्रश्न आहे त्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद आपण डू किंवा डज वापरायचं आहे. आता मी वरतीसुद्धा तुम्हाला सांगितलं की डू किंवा डज हे तुम्हाला करता बघून वापरायचं आहे इथे सुद्धा. मग त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता. सब्जेक्ट शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे मी इथे त्यालाच आपण काय म्हणतो करता. त्यानंतर घ्यायचं असते V1 म्हणजे वरतीसुद्धा सांगितलं की V1 म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप. आणि त्यानंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क. बघा आता याप्रमाणे आता आपण तयार करणार आहोत प्रश्न या स्ट्रक्चरनुसार. आता डू वापरायचा का डज तर त्यासाठी करता बघायचा. करता आहे तो म्हणजेच ही. मग ही नंतर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो. ही शी इट त्यानंतर डज वापरतो. म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे डजने होणार आहे. बघा डज त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा आहे. करता कोणता आहे तो. मग तोसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो ही डज ही. नंतर आहे क्रियापदाचे पहिले रूप वापरायचे आहे. क्रियापद आहे ओळखतो म्हणजेच ओळखतो हे क्रियापद आहे म्हणजेच मूळ क्रियापद ओळखणे. मग ओळखण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो शब्द नो KNOW नो. डज ही नो. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. मग कर्म काय आहे कोणाला ओळखतो का तर तुम्हाला. मग त्यासाठी आपण इंग्रजीत वापरत असतो यू. आणि शेवटी मग काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा डज ही नो यू तो तुम्हाला ओळखतो का. अशा प्रकारे मग हा इंग्रजीत प्रश्न तुम्ही विचारू शकता की डज ही नो यू अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा तो तुम्हाला ओळखतो का असं म्हटल्यानंतर जर हो उत्तर असेल तर पुढचा प्रश्न काय असतो तो तुम्हाला कसा ओळखतो. बघा आता हा प्रश्नसुद्धा आपण की तो तुम्हाला मग कसं काय ओळखतो तुमची ओळख कशी काय झालेली आहे असा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो. आता इथे बघा सर्वात आधी प्रश्नाच्या शेवटी जो शब्द आहे तो असतो क्रियापद. मग तो क्रियापद ओळखतो. मी आताच सांगितलं तुम्हाला की तो ता ती ते अशा प्रकारचे शब्द अक्षर जर या शब्दांमध्ये असतील शेवटचं अक्षर तर तो कोणता काळ असतो वर्तमान काळ असतो. म्हणजे हा प्रश्नसुद्धा साध्या वर्तमान काळातलाच आहे. आणि याचं स्ट्रक्चरसुद्धा मग कसं येणार आहे सर्वात आधी तो तुम्हाला कसा ओळखतो. आता इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कसा म्हणजेच याची सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नाची प्रश्नार्थक शब्दाने. म्हणजेच सर्वात आधी
आपण काय घेणार आहोत प्रश्न तयार करताना, WH वर्ड. म्हणजेच हा जो मराठी प्रश्नार्थक शब्द आहे त्यासाठी इंग्रजी शब्द आपण इथे लिहिणार आहोत. बघा आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, वर्तमान काळ आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद आपण कोणते वापरत असतो, डू किंवा डज. कर्त्यानुसार डू किंवा डज करता बघून आपल्याला वापरायचं असते. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप किंवा मूळ रूप. आणि त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आणि सर्वात शेवटी मग काय द्यायचं आहे, प्रश्नचिन्ह. बघा अशा प्रकारे या प्रश्नाची रचना इंग्रजी ट्रान्सलेशन करताना असणार आहे. मग सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे. मग मराठी वाक्यातला प्रश्नार्थक शब्द बघायचा कोणता आहे, कसा. तो तुम्हाला कसा ओळखतो, कसा हा प्रश्नार्थक शब्द आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो, हाऊ. हाऊ हा शब्द वापरत असतो. हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हां आता मग डू किंवा डज वापरायचा आहे. इथे सुद्धा आता बघायचं कर्ता कोणता आहे. कर्ता आहे तो, म्हणजेच इंग्रजीत आपण तोसाठी ही हा शब्द वापरतो. मग ही नंतर मी आताच वरती सांगितलं, ही नंतर आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो, डज वर्तमान काळामध्ये. म्हणून इथे हाऊ नंतर आपण काय लिहिणार आहोत, डज हे सहाय्यकारी क्रियापद लिहिणार आहोत. हाऊ डज नंतर कर्ता घ्यायचा. बघा हे बघून बघून खाली आपल्याला रचनेनुसार इथे लिहायचं आहे. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण ही वापरतो इंग्रजीत, हाऊ डज ही. नंतर इथे सुद्धा आहे ओळखतो, हे क्रियापद आहे म्हणजेच मूळ क्रियापद ओळखणे. मग त्यासाठी आपण इंग्रजी शब्द कोणता वापरतो, नो. नो म्हणजेच ओळखणे. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे, तुम्हाला. त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो यू. आणि शेवटी काय द्यायचं आहे मग, क्वेश्चन मार्क. बघा हाऊ डज ही नो यू, तो तुम्हाला कसा ओळखतो. हे बघा पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला ओळखतो का, डज ही नो यू. त्यानंतर प्रतिप्रश्न आहे त्याला की तो तुम्हाला मग कसा ओळखतो, तुम्हाला कसा ओळखतो, हाऊ डज ही नो यू. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये कोणताही प्रश्न सहजरित्या ट्रान्सलेट करू शकता स्ट्रक्चर वापरून. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो निश्चितच आपल्याला मदत करेल. सॉरी इथे प्रश्न नाही आहे, विधानार्थी वाक्य आहे त्यामुळे इथे फुल स्टॉप येणार आहे. तो निश्चितच आपल्याला मदत करेल. मग आता इथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, काळ ओळखायचा आहे. त्यासाठी आपण क्रियापद बघायचं. क्रियापद तो निश्चितच आपल्याला मदत करेल. मग करेल यावरून आपल्याला काय जाईल, खाईल, पिईल किंवा करेल. मदत करेल म्हणजे भविष्यामध्ये, म्हणजेच हे जे वाक्य आहे ते भविष्यकाळातलं वाक्य आहे. आणि होकारार्थी वाक्य आहे. इथे नाही वगैरे शब्द आलेला नाही आहे त्यामुळे हे साध्या भविष्यकाळातील होकारार्थी वाक्य आहे. मग आता याची रचना कशी येणार आहे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना, त्याआधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी तर कोणतेही विधानार्थी वाक्य तयार करताना इंग्रजीमध्ये आपण सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण काय वापरत असतो, विल. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच V1 फॉर्म असं शॉर्टमध्ये आपण लिहितो. आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, कर्म. आणि त्यानंतर फुल स्टॉप. तर आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, तो. मग तोसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, ही हा शब्द वापरत असतो, ही. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद विल, ही विल. आता बघा ही विल. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, क्रियापदाचे पहिले रूप. मदत करेल म्हणजेच मूळ क्रियापद इथे मदत करणे असं आहे. आता आपण जरीसुद्धा हा जो शब्द आहे निश्चितच, तो आपण ह्या विल या सहाय्यकारी क्रियापदानंतर इथे घेणार आहोत. ही विल सर्टनली म्हणजेच निश्चितच, ही विल सर्टनली. बघा नंतर आपल्याला क्रियापद बघायचं आहे. क्रियापद आहे मदत करणे. त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये, हेल्प हा शब्द वापरतो. तो V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे म्हणजे मूळ रूपातच. म्हणून इथे आपण काय घेणार आहोत, हेल्प. ही विल सर्टनली हेल्प. आणि नंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे म्हणजे कर्म. कर्म काय, कोणाला मदत करेल निश्चितच, तर आपल्याला. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो, अस हा शब्द वापरत असतो. बघा ही विल सर्टनली हेल्प अस किंवा ही विल हेल्प अस. ऑब्जेक्ट नंतर जरी घेतलं तुम्ही तरी ते चालते, ही विल हेल्प अस सर्टनली. पण हे जास्त योग्य वाटते, ही विल सर्टनली हेल्प अस. अशा प्रकारे
मग हे जे सेंटेन्स आहे ते दिलेल्या स्ट्रक्चरनुसार आपलं सहजरित्या इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेट झालेलं आहे। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या काळातली त्यांची रचना बघून आणि काळ ओळखून मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायला शिकलो आहोत। तेव्हा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।